नमस्ते बालमित्रांनो, आपण पुनरचित सेतू अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत आणि आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यासाठी दिवस क्रमांक 6 ची कृती येथे आज पूर्ण करून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा बाळांनो, आजचं क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास. आपल्यामध्ये क्षमता किंवा कौशल्य येणं आवश्यक आहे. श्रवण, भाषण, संभाषण आणि अतिशय महत्त्वाचा संकल्पना आहे साहित्य वाचन. बाळांनो, साहित्य ही कोणत्याही भाषेला अतिउच्च ठिकाणी नेऊन सोडणारी घटक आहेत. साहित्यामुळेच भाषा ही अतिशय श्रीमंत होऊ शकते किंवा भाषेची किंमत वाढू शकते. ज्या पद्धतीने आपल्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोती असतात, त्याच पद्धतीने साहित्य हे भाषेचं सर्वात महत्त्वाचा आणि अमूल्य असा दागिना आहे. बघा बाळांनो, अध्ययन निष्पत्ती आहे. मराठी भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचून त्याविषयी आपली आवड निवड सांगतात. बघा, आता साहित्याबद्दल मी सांगितल्यानंतर साहित्याबद्दल तुम्हाला आवड पाहिजे. कारण जर आपण आजकालची मुलं काय झालेलो आहोत, फक्त मोबाईलच्या मागे लागून साहित्याची आवड आपली निघून गेलेली आहे. मोबाईलमुळे आपण वाचन ह्या घटकापासून अतिशय दूर गेलेलो आहोत. तर वाचन म्हटलेलं आहे ना, वाचाल तर वाचाल. आणि साहित्य ही एक अशी गोष्ट आहे जी मानवाला सुसंस्कृत बनवते. काय बनवते बाळांनो? सुसंस्कृत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हे वाचलं पाहिजे. आपला सर्वात महत्त्वाचा मित्र जर कोणता पाहिजे तर ते फक्त पुस्तकच होऊ शकतं. पुस्तक ना ह्याला चार्जिंगची गरज आहे, ना कोणत्या घटकाची, ना तो हँग होतो, ना काय होतो. तो नेहमी तुम्हाला मदतच करतो. साहित्याविषयी बाळांनो प्रेम नक्कीच बाळगा. आता बघा, काहीतरी दिलेलं आहे आपल्याला, जाणून घेऊया या बॅनर खाली. बघा काय जाणून घेऊया. आता बघा, मागच्या वर्षी आपण 7वीला होतो. ह्या 7वीच्या वर्गामध्ये तुम्हाला अतिशय आवडलेला पाठ्यपुस्तकातील पाठ कोणता हो? बघा, आपण मराठीमध्ये अतिशय आवडणारे काही घटक आपल्याला असतातच. मजा देणारे घटक असतात किंवा हसवणारे काही पाठ असतात. मग त्याच्यापैकी कोणता पाठ तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला आहे? दुसरा आहे प्रश्न, त्या पाठातील सर्वात जास्त आवडलेला प्रसंग कोणता हो? आणि तिसरा प्रश्न आहे, आवडलेल्या पाठाचा आशय थोडक्यात सांगा. मग आता बघा, मागच्या वर्षीचं काही पुस्तक तुमच्याकडे असेल तर उघडून बघा, नाहीतर थोडंसं आठवा. कारण आठवल्यानंतर आपली मेमरी शार्प होते. आता मी तुम्हाला त्या एका पाठावर, जे पाठ मला खूप आवडलं त्या पाठावर तुम्हाला मी घेऊन जातो. आता बघा, मागील वर्षी तुम्हाला एक पाठ होता. या पाठाचं नाव होतं भांड्यांच्या दुनियेत, पाठ क्रमांक 5. बघा, ह्या पाठामध्ये काहीतरी असं कल्पना लिहिलं होतं की ते खरंच आहे असं वाटतंय. आणि ह्या पाठामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपली पूर्वसंस्कृती आहे आणि ह्या पूर्वसंस्कृतीने नवीन युग कसं जोडले गेलेलं आहे हे दाखवण्यात आलेलं आहे बाळांनो. आता हे सांगेन मी, तर असं तुम्ही उत्तर लिहा की मागील वर्षी मला भांड्याच्या दुनियेत हा पाठ, पाठ क्रमांक 5 भांड्याच्या दुनियेत हा पाठ मला अतिशय जास्त आवडलेला आहे. आता दुसरा विचारलेला आहे की ह्या दुसरा प्रश्न, हा पहिला प्रश्न आला की मला भांड्याच्या दुनियेत हा पाठ आवडलेला आहे. तुम्ही कोणतंही लिहू शकता, हे मी माझं ओपिनियन सांगतोय. आता बघा, हा दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे की तुम्हाला ह्याच्यातील कोणता प्रसंग खूप जास्त आवडला. आता हे पान मी का उघडलेलं होतं त्याचं कारण सांगतो. कारण तुम्हाला सांगायचं होतं मला की कोणता घटक आणि मला का आवडलेला आहे तो. बघा, ह्याच्यामध्ये ना ही मुलं खेळत असतात बाळांनो. आणि ही मुलं खेळत असताना ती एका खोलीमध्ये जाऊन जेव्हा लपतात, जिथं म्हणजे आपण गोडाऊन टाईप म्हणतो ना, आजकाल आपण जे गोडाऊन असते आपलं, जिथं आपले काही सामान असतं ते शिल्लक जुनं सामान आपण ठेवतो ना, तर त्या सामानाच्या खोलीमध्ये जेव्हा ही मुलं जातात लपायला. बघा, अशाच एका दुपारी, म्हणजे उन्हाळ्यात सुट्टी होती, अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. माधवचा डाव होता, माधव राज्य होते. अदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली. म्हणजे कोठीची जी खोली आहे ना, म्हणजे जिथं आपण काहीतरी अडगळीच्या वस्तू ठेवतो, म्हणजे जे वापरात नाहीत अशा वस्तू ठेवतो की नाही, तिथं गेल्यानंतर तिथं काहीतरी पुटपुटतं बघा. ते आपल्या भावांना बोलवते आणि दाखवते, बघा इथं काहीतरी वेगळंच आहे. आता काही मुलांना जातं ही संकल्पना माहिती नसेल. बघा, ही सुरई आहे हे माहिती नसेल, सॉरी इथं सुरई आहे हे माहिती नसेल. म्हणजे ह्या गोष्टी त्यांना माहीत नाही आहेत. तर ह्या माहिती होण्यासाठी ते आपल्या भावंडांना बोलून दाखवतो, आता इथं काय बघा हो. कारण जातं हे जवळजवळ आपल्या घरामध्ये, जे आपली नवीन घर आहेत ना, आपण सिटीमध्ये राहतो तर सिटीमध्ये अशा प्रकारची गोष्टी आपल्याला पाहायला मिळतच नाहीत. कारण मॉडर्न घरामध्ये कुठलं आलं जातं. हां, पण जुन्या घरामध्ये जी गावातली घरं आहेत ते तुम्हाला भेटेल. ते फक्त लग्ना दिवशी काहीतरी एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसला वापरण्यासाठी तो ठेवला जातो. बाकी तर काय, त्याचा एक नाममात्र उपयोग सध्या चालू आहे. त्याचा उपयोग कुठे होतच नाही, कारण आज आपल्याकडं चक्की आहे. तर ह्याच्यातला घटक कोणता तुम्हाला आवडला? तर ज्या वेळेला
उत्तर असेल ह्याचं. तर माझ्या पद्धतीने सांगतो, ज्या वेळेला अदिती कोठडीत जाते आणि तिथे ती वेगवेगळ्या वस्तू बघून आपल्या भावंडांना बोलवते, त्यावेळेला जाते म्हणजे जातं हे जातं जेव्हा अदिती किंवा मुलांच्या बरोबर बोलतो, तो प्रसंग मला खूप आवडतो. मला एक्साइटमेंट होते किंवा मला आश्चर्य वाटतं की जात्याने मुलांना कसं बोललं असेल. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर इथं लिहू शकता किंवा तुम्हाला कोणताही पाठ ह्याच्यातला आवडला असेल. मला आवडलेला म्हणून मी हा सांगितलेला आहे. तुम्हाला कोणता आवडला हे तुम्ही तुमच्या परीने नक्कीच बाळांनो लिहू शकता. आता बघा पुढे विचारलेलं आहे त्यांनी की असा कोणता ह्याच्यातला आशय काय आहे. तर मी सुरुवातीला सांगितलं बाळांनो तुम्हाला. याच्यामध्ये काय आशय आहे माहिती आहे का. याच्यामध्ये आशय आहे भांड्याच्या दुनियेत या पाठामध्ये आशय आहे की या पाठामध्ये भांडी ही मानवाच्या दैनंदिन जीवनातील अतिशय अविभाज्य भाग असणारे घटक आहेत. अन्न साठवणे, धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादीसाठी भांड्याचा उपयोग आपण फार वर्षापूर्वी करत आहोत. पण माणसाची गरज ही बदलली तर त्यानुसार त्या भांड्यांचा आकार बदललेला आहे. या पाठातून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण किती जरी प्रगती जरी केली तर आपली मुळे यांच्यावर आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण झाड किती जरी उंच झालं, झाड किती जरी उंच गेलं तर त्या मुळांना तो कधी विसरू शकत नाही. झाड किती जरी उंच गेलं तर तो आपल्या मुळांना कधी विसरू शकत नाही. सर आपली मुळे आहेत आणि हा गाभा आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पण प्रगती करा बाळांनो, किती पण तुम्ही उंचीवर जा, तुम्ही खूप प्रगती करा, तुम्ही अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, युरोपमध्ये वर्कआउट करा, पण भारतीय संस्कृती कधी विसरली नाही पाहिजे. ही आपली संस्कृती आणि हा संदेश मला या पाठातून दिसतो. मला दिसतो ह्या पाठातून. का दिसतो? कारण मुलांना जुन्या वस्तू बोलतात, जुन्या वस्तू आपल्या अपडेशन देतात. म्हणजे बघा आता आपण म्हणू की मातीच्या वस्तू तर आता सगळ्या संपलेल्याच आहेत, पण असं म्हणू शकत नाही. आपण रोज सकाळी चहा कशात पितो? बरोबर आहे. जे आपण कप बशीमध्ये चहा पितो, ती कप बशीमध्ये जी माती ती फक्त एक्स्ट्रा ॲडव्हान्स आहे ना. घरामध्ये काही आपण वेगवेगळ्या वस्तू आणून ठेवतो चिनी मातीच्या, त्या मातीचाच पुढचा भाग आहे ना. आपण घरामध्ये भांडी वापरतो, त्या भांडी तीच आहेत, थोडासा आकार आणि त्याच्यासाठी वापरून झालेलं मटेरियल बदललेलं आहे. म्हणून मॉडर्न जरी झालो तर आपण आपली संस्कृती कधी सोडू नये. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय आवडलेलं आहे हा गाभा तुम्ही सांगितला पाहिजे. पुन्हा जाऊया. आता पुढे सक्षम होऊया या बॅनरखाली काहीतरी देण्यात आलेलं आहे. आता आपल्याला सूचना दिलेली आहे की तुम्हाला बाळांनो बोलतं करण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे शिक्षकांना. इथे तुम्ही काहीतरी बोलावं, कारण मागील वर्षी तुम्ही जे शिकला आहात ना किंवा तुम्हाला जे समजलेलं आहे तो भाग तुम्ही बोलणं महत्त्वाचं आहे. आता जसं आपण पाठाबद्दल सांगितलो, आता जस्ट आपण एक पाठ बघितला, त्याच पद्धतीने आता आपण कवितेसाठी पण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला अशी कोणती कविता पाठातली आवडली हे अशा पद्धतीने तुम्हाला एक चार्ट ते तयार करायचा आहे आणि ह्या चार्टमध्ये लिहायचं आहे. कवितेचं नाव लिहा पहिला. कोणती कविता तुम्हाला पाठातली आवडली ते लिहा. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, या 7वीच्या पुस्तकातील पाठ्यपुस्तकातील मला आवडलेली, म्हणजे एखाद्या इथं पाठाचं पण नाव लिहा. आता जसं आपण भांड्याच्या दुनियेत बघितलं असंच लिहा, काय प्रॉब्लेम नाही. भांड्या दुनियेत किंवा इथं भांड्यात नाही, इथं कवितेच बदल येणार आपण, हे लिहू नका इथं. ठीक आहे. आता इथं आपण लिहूया 7वीच्या पुस्तकातील मला आवडलेली कविता. आता कोणती कविता तुम्हाला आवडली त्या कवितेवर आपण डायरेक्ट जाऊया. आता आपण जसं बघितलं तसं बघूया. फक्त ते प्रश्न लक्षात ठेवा, कवितेचं नाव काय आहे, त्याच्यानंतर कवी किंवा कवयित्री जे आहेत, म्हणजे कवी लिहिणारा जर पुरुष असेल तर त्याला आपण कवी म्हणतो आणि जर ती स्त्री असेल तर त्याला कवयित्री असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कवितेचा आशय, त्या कवितेचा गाभा काय आहे, त्याच्यानंतर कवितेतील सर्वात जास्त आवडलेल्या ओळी कोणकोणत्या आहेत, त्याच्यानंतर कवितेतील लययुक्त शब्द कोणते आहेत आणि ह्याच आशयाची कोणती कविता तुम्हाला आवडलेली आहे का, हा पण भाग याच्यामध्ये लपलेला आहे. म्हणजे नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे पॉईंट्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. तर आपण एखाद्या कवितेवर जाऊया. तुम्हाला कोणती कविता जास्त आवडलेली आहे, तुम्हाला कोणती आवडलेली आहे ते तुम्ही लिहा. मला कोणती आवडली ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता बघा बाळांनो, मागील वर्षी म्हणजे इयत्ता 7वीमध्ये तुम्हाला लेसन नंबर 4मध्ये किंवा 4 नंबरसाठी एक कविता होती, ती श्रावण मास होती. ही कविता आपल्याला खूप आवडते किंवा मलाही खूप आवडते, कारण ही कविता वाचल्यानंतर मनाला हर्ष व उल्हास होतो. बघा, ही कविता अशी आहे, ह्यातल्या 4 ओळी तुम्ही जर वाचला तर खूप मनाला आल्हाद होईल. मग सुरुवातीला नाही, जर गाणं गात बसलो तर खूप वेळ होईल. अतिशय छान अशी कविता आहे. सुरुवातीला पहिल्या प्रश्न उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक 1 कवितेचे नाव, नंबर 4 श्रावण मास असं लिहा. त्याच्यानंतर नंबर 2 कवी किंवा कवयित्रीचे नाव. आता याचं नाव कोण आहेत बघा, हे नक्कीच हे बालकवी आहेत. म्हणजेच बालकवी म्हणजेच कोण आहेत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा बाळांनो. स्पर्धा परीक्षेसाठी खूप वेळा प्रश्न विचारला जातो हा.
ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न आहे कवितेचे नाव आपण झालं श्रावण मास. नंबर 2 कवी किंवा कवयित्रीचे नाव कोण आहेत? बालकवी. आता नंबर 3चा जो प्रश्न आहे तो आहे कवितेचा आशय काय आहे. तर इथं सुरुवातीला दिलेलंच आहे बघा. इथं हे पण तुम्ही लिहू शकता. कवितेचा मेन गाभा काय आहे. प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय सुंदर वर्णन केलेले आहे. हा कवितेचा आशय भाग आहे. किंवा इथं तुम्ही लिहू शकता बालकवी यांनी निसर्गाचे अतिसुंदर असे वर्णन आपल्या मोहक शब्दामध्ये केलेले आहे. कवितेमध्ये तुम्हाला आवडलेला भाग कोणता, कोणती ओळ तुम्हाला जास्त आवडलेली आहे ते सांगायचं आहे. तर बघा ह्याच्यामध्ये मला जो आवडलेला भाग आहे ना, हे माझं ओपिनियन सांगतो. तुम्हाला कोणते आवडतात ते लिहा. पण मला ह्याच्यात 4 ओळी खूप आवडतात बघा. श्रावण मासी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. म्हणजे ह्या 4 ओळी खूपच आवडतात. म्हणजे वारंवार असं म्हणाव्याशा वाटतात. म्हणजे हे पहिल्या 2 ओळी तर खूपच मला आवडतात. का? कारण किती उल्हासदायक बघा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. म्हणजे श्रावण मासामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असतेच ना. मन कसं अतिशय प्रसन्न होतं, उल्हासित होतं, माणसाला अतिशय आनंद होतो. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. म्हणजे 2 मिनिट असं वाटतं की पाऊस जर येतोय आणि लगेच वाटतं की पाऊस निघून पण गेला. म्हणजे किती आल्हाददायक वातावरण आहे. तर हा भाग मला आवडतो असं तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. असे कोणते लययुक्त शब्द ह्या कवितेमध्ये तुम्हाला दिसतात ते सांगण्यात आलेलं आहे. प्रश्न आहे आता लययुक्त शब्द लास्ट शेवटी असतात ते बघा. आता चोहीकडे ऊन पडे, त्याच्यानंतर विणलासे भासे, हे लय आहे ना त्याच्यामध्ये. उघडे पडे हे लययुक्त शब्द आहेत. प हा म हा. सो अशा पद्धतीने हे जे शब्द आहेत ना ह्याला आपण म्हणतो की लय असणारे शब्द. त्याच्यामुळे कविता छान वाढते है ना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे है ना, चोहीकडे. आणि काय त्याला असं छान का वाटते. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे चोहीकडे पडे. विणलासे भासे विणलासे भासे. सो हे लय प्रयुक्त करणारे किंवा लय आणणारे शब्द इथं आपण पाहिलेले आहेत. आणि आता सर्वात शेवटीचा एक भाग आहे तो पण ह्यासारखी किंवा ह्याच आशयाची ह्या विषयानुसार असलेली एखादी कविता दुसरी कोणती आहे का हो, आणि ती तुम्ही आवडली आहे का, तुम्हाला तुम्ही बघितलं आहे का. आता माझ्याकडे एक कविता आहे. ती कविता मी तुम्हाला दाखवतो. ती कविता आपण पाहूया. बघा कविता आहे श्रावण आला. याचे कवी आहेत कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता आहे. बघा काय. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. किती छान वर्णन केलं बघा. इथं बघा लाजरा आणि आला असा शब्द आहे यमक आहे. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला, मेघात लावित सोनेरी निशाने आकाश वाटेने श्रावण आला. कोणत्या वाटेने? आकाश वाटेने आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला, इंद्रधनुच्या बाधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला, लपे ढगा मागे धावे माळावर असा खेळकर श्रावण आला. म्हणजे थोड्या वेळात पाऊस पडतो, थोड्या वेळात ऊन पडतो, ह्यासाठी असं म्हटलेलं आहे लपे ढगा मागे असं म्हटलेलं आहे. सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला. जो आनंदाचा धनी आहे असा तो श्रावण आला. सो जे मनाला आल्हाद देते अशी ही कविता आहे किंवा असा महिनाच आहे श्रावण. श्रावण महिन्यामध्ये खूप मनाला आनंद होतो. वातावरण अतिशय प्रसन्न असतं, सुंदर वातावरण असतं. पाहूया आता पुढे बघा. चला सराव करूया या बॅनरखाली आपल्याला काही आणखी काम देण्यात आलेलं आहे. बघा पुढे काही लय तालयुक्त शब्द दिले आहेत. त्यांचा वापर करून कवितेच्या काही ओळी तयार करण्याचा प्रयत्न करावा, वाचून दाखवा. आता तुम्हाला एक इमेज येईल. ती इमेज तुम्ही नक्कीच बघा. आणि त्याच्यामध्ये कविता ही मी माझ्या परीने तयार केलेली आहे. ही कशातली कविता नाही, पण तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा. आपण जे चुकेल तर चुकेल, काय होणार आहे, दुसरं काय होणार नाही ना. कोण वाचणार आहे? आपण केलेली कृती बघून आपल्याला हसू येईल. ओके डन. पण स्वतः तयार करा. बघा लय शब्द आहेत. वारा गारा गिरकी फिरकी हिरवी पालवी धारा झरा, त्याच्यानंतर नाचू गाऊ आणि चिंब हो. आता हे सगळे शब्द वापरून आपण एखादी कविता किंवा 2-2 जरी ओळ्या तयार केल्या तर सांगतो. वारा गारा बघा. सुटला सोसाट्याचा वारा, सुटल्या सोसाट्याचा वारा घेऊन आला गारा, असं काहीतरी वेगळंच. काहीतरी झरा धारा झरा धारा झरा. सो काहीतरी असं वेगळं वाचण्याचा प्रयत्न करा. आता बघा तुम्ही कविता बघा. त्या कवितेनुसार आपण बघणार आहोत. कविता अशी आहे. येतो वारा घेऊन गिरकी देतो सर्वांना फिरकी, येतो वारा घेऊन गिरकी देतो सर्वांना फिरकी,
सुटला सोसाट्याचा वारा, पडतात मोठमोठ्या गारा, पावसाच्या या धारा वाहू लागला झरा, या रे या पाखरानो आनंदाने नाचू गाओ. सो बघा, हे एक मी फक्त 4च थोडक्यात पॉईंट घेऊन हे बनवलेलं आहे. सो असं काहीतरी घेऊन तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही हे लिहून घेऊ शकता आणि याचं वाचन करा असं सांगितलेलं आहे. तर वाचा बाळांनो, जसं तुम्हाला मी आता वाचून दाखवलेलं आहे. अजून जास्त आपण बोलू शकलो असतो, पण आपल्याकडे वेळ इतका नाही आहे बाळांनो. आता बघा पुढचं आहे कल्पक होऊ या देण्यात आलेलं आहे. बघा बाळांनो, आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी व्यक्ती असते ना, ती आपली आई असते, आपले आई वडील असतात. पण आई ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती असते आणि त्या आईच्याबद्दल आपल्याला काही शब्द जर लिहायला दिले तर लिहिणार ना, नक्कीच लिहा. कारण आई जितकं आपल्यासाठी त्रास खाते किंवा जितकं आपल्याला घडवण्यासाठी ती स्वतःला त्रास देते, तेवढा कोणतीच व्यक्ती देत नाही. आणि वडिलासारखी सावली ही कुणाचीच नसते. म्हणजे आई वडिलाची तुलना करण्यासारखं इथं काही नाहीच आहे. खूप असा अनमोल असा आपला दागिना आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे. लिहिणार ना? बघा, आई व झाड दिलेला आहे शब्द, साम्यदर्शक काहीतरी तुलना करायची नाही, काय एखादं वाक्य बनवायचं आहे. सोपं आहे. आता बघा, तुम्हाला एखादी इमेज येईल किंवा मी तुम्हाला सांगेन तोंडी लिहिलं तर खूप छान, पण इमेजमध्ये मी तुम्हाला ते दाखवून देईन. बघा, शब्द आहे आई व झाड. काय आहे बघा, सावली किंवा आधार. बरोबर आहे. झाड काय देतं? आधार देतं, सावली देतं. तर वाक्य कसं, झाडांची मुळे झाडाला आधार देतात, तसेच माझी आई आमच्या कुटुंबाला आधार देते. आता दुसरं आहे आई आणि समुद्र. आई व समुद्र. बघा, आई व समुद्र ह्याच्यामध्ये साम्यदर्शक शब्द येणार आहे अथांग प्रेम. बघा, समुद्र कसा अथांग असतो, त्याचा काय असतो, त्याला अंत नसतो, खूप असा अथांग असतो तो. तर त्या पद्धतीने अथांग सागराप्रमाणे आईचे प्रेम माझ्या कुटुंबावर हे वेढले गेलेले आहे किंवा माझ्या कुटुंबाला आई प्रेम देते, असं सांगा. आई व आकाश. आता आकाश कसा असतो? आकाश हा अतिशय मोठा असतो, ठीक आहे. तर त्या पद्धतीने कसं सांगा, विस्तीर्ण आला. शब्द आहे. शब्द सांगायच्यामध्ये पहिला मायेची सावली. विस्तीर्ण आकाशाप्रमाणे संपूर्ण कुटुंबावर आईची मायेची सावली असते. किंवा माझ्या कुटुंबावर विस्तीर्ण आकाशाप्रमाणे माझ्या आईची सावली आहे. आणि नंबर 4, आई व जमीन. बघा, साम्यदर्शक शब्द होता त्याच्यामध्ये पोषण. जमीन काय करते? खूप साऱ्या झाडांना पोषण करते, खूप साऱ्या गवत, झाड, झुडपे यांना ती वाढवते आणि निसर्गाचं सौंदर्य वाढवते ना, तसं लिहायचं. निसर्गाचे सौंदर्य फुलवणाऱ्या जमिनीप्रमाणे माझी आई माझ्या संपूर्ण कुटुंबाचे पोषण करत असते. सो अशा पद्धतीनं आपण इथं वाक्य बनवू शकतो. बाळांनो, आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढाच भाग आहे माझ्यामध्ये. ओके, क्लिअर आहे. सो आजची ॲक्टिव्हिटी खूप मोठी झालेली आहे, कारण आज एक पाठ, एक कविता, त्याच्यानंतर स्वतःची तयार करायची कविता होती, दुसऱ्याची कविता वाचायची होती आणि एवढं सारं, म्हणजे आजचा भाग हा मोठा झालेला आहे. आशा आहे सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओनुसार. थँक्स फॉर वॉचिंग.